कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपास कामात एनआयएचं पथकही सहभागी होणार आहे। एनआयएचं पथक आज कोल्हापुरात येणार आहे। झी 24 तासच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। पानसरे हत्या प्रकरण अटक करण्यात आलेला संशयित समीर गायकवाड आणि रुद्र पाटील यांचा संबंध आणि गोवा कनेक्शन तपासण्यात येणार आहे। राज्य सरकारनं सनातन संघटनेवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। भाजप शिवसेना अप्रत्यक्षरित्या सनातन संघटनेला समर्थन देत असून सनातन संघटना दहशत माजवत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे सनातन प्रभातबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। जे दोषी असतील त्यांच्यावरती नक्की कारवाई होणार असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे। पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाडच्या आवाजाचे नमुने गुजरातच्या लॅबऐवजी दुसरीकडे पाठवा अशी मागणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे। तसंच खुनाच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीमध्ये पीडित कुटुंबाला विश्वासातील अधिकारी घ्यायचा असतो तसा घ्यावा असे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक केल्यानंतर त्याचं वकीलपत्र कोण घेणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सांगलीचे वकील प्रीती पाटील या त्याचं वकीलपत्र घेणार असल्याची माहिती पुढे येत होती। अॅडव्होकेट प्रीती पाटील ही मडगाव स्फोटातील संशयित रुद्र पाटील याची पत्नी आहे। कृष्णा खोरे प्रकल्प योग्य रीतीने हाताळला गेला नाही, त्यात लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी करत अजित पवार यांच्यावरच वार केला। ते पुण्यात बोलत होते। तर गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालून ठार करण्याची मागणीही उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना चिमटी काढण्याची आयती संधी साधली आहे। विरोधी पक्षनेत्याला सरकारला विरोधही करावा लागतो आणि सरकारसोबत डायलॉगही ठेवावा लागतो असा माझा समज आहे आणि ठरवून दिलेल्या हद्दीपर्यंत त्यांचा हा डायलॉग असेल अशी माझी अपेक्षा आहे, अशा सूचक शब्दात चव्हाण यांनी विखे पाटील यांना चिमटा काढला। भाजप सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे। जलयुक्त शिवार योजनेत पाणी साठत नाही तर गैरव्यवहाराचं पाणी मुरतंय असा आरोप अशोक चव्हाण यांनी पुण्यात केलाय। जलयुक्त शिवार योजनेची कामं ई टेंडर न काढताच करण्यात आली आहेत, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा देखील अवमान झाला असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मोठा गाजावाजा करत पालकमंत्री गिरीश बापट यांनी विविध विषयांवर बैठक घेतली खरी, पण प्रत्यक्षात या बैठकीत कोणताच ठोस निर्णय झाला नाही। उलट पिंपरी चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत व्हावा हीच इच्छा आहे, त्यात कोणी राजकारण करू नये असा सल्ला देत बापट यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांचीच उलट कोंडी केली। औरंगाबाद जिल्ह्यातील पुराचा तडाखा बसलेल्या गावांना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भेट दिली। ज्या ग्रामस्थांचं नुकसान झालं त्यांच्या नुकसानीचा तातडीनं पंचनामा करून मदत जाहीर करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी दानवे यांनी 8 गावांचा दौरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला। पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न काही अंशी सुटल्यानं यावेळी दानवे यांनी सांगितलं। दुष्काळी परिस्थितीची तीव्रता परतीच्या पावसानं कमी केली आहे। धरणांमधील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे सरकारनं दुष्काळी भागातील 380 पाण्याचे टँकर्स बंद केल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात दिली। दरम्यान या पावसामुळे 50% वर नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबत सरकारला वेगळा निर्णय घ्यावा लागणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे। नाशिकसह धुळे नंदुरबारमध्ये वरुणराजाची कृपा झाली आहे। नाशिकमध्ये 5 जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय। 24 तासात इथे 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर धुळे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागलाय। मात्र या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत। पिंपरी चिंचवड आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे। पाऊस ओसरला असला तरी सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यानं नदीची पातळी वाढलेली आहे। पिंपरी चिंचवडमधलं केजूदेवी मंदिर पाण्याखाली गेलंय। मोरया गोसावी मंदिरही पाण्याखाली गेलं होतं, पण आता पाणी ओसरलंय। दरम्यान पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे।
आता मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. 24 तासात 50,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढलाय. त्यामुळे साधारण 13 दिवस पाणी पुरेल इतका पाणीसाठा वाढलेला आहे. मात्र 30% पावसाचा तुटवडा असल्यानं सध्या मुंबईमध्ये 20% पाणी कपात आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबईकरांचं पाणी संकट टळण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीतल्या नाले सफाई घोटाळ्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं 14 जणांना निलंबित केलंय. यामध्ये मुख्य अभियंत्यासह 4 सहाय्यक अभियंते, 6 दुय्यम अभियंते आणि 3 मुकादमांचा समावेश आहे. तर नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी 3 नालेसफाई कंत्राटदारांसोबतच 3 वजनकाटा ठेकेदार आणि व्हीटीएस ऑपरेटर यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डीएनए वृत्तपत्र समूहातर्फे नवी मुंबईमध्ये डीएनए प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातलं आहे. त्यासोबतच येऊ घातलेले गृहप्रकल्प तसंच मालमत्ता गुंतवणुकीची माहिती देणारे स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. वाशी इथल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हे प्रदर्शन 20 सप्टेंबरपर्यंत खुलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन झी 24 तास मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. घरोघरी गौराईचं आगमन झालंय. कोकणातही गौराईचा उत्साह आणि मंगलमय वातावरणात आगमन झालंय. कोकणात विशेषतः ग्रामीण भागात अत्यंत पारंपरिक पद्धतीनं गौराईला आणलं जातं. महिला मंडळी गावच्या पाणवठ्यावरून विधीपूर्वक पूजा करत गौराईला घरी आणण्यात येतं. गौराईला नटवून सजवून पूजा केली जाते. पहिल्या दिवशी गोड नैवेद्य गौराईला दाखवण्यात आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तिखट नैवेद्य गौराईला दाखवण्यात येणार आहे. गौराईचं रात्रभर जागर करण्यात येणार आहे. भगवान श्री रामचंद्र यांच्या जन्माची तारीख एका वैज्ञानिक संस्थेनं शोधून काढली आहे. 5114 इसवी सन पूर्व 10 जानेवारी 12:05 वाजता रामाचा जन्म झाल्याचा दावा या संस्थेनं केला आहे. युनिक एक्झिबिशन ऑन कल्चरल कंटिन्युटी फोरम ऋग्वेद रॉबोटिक्स असे या संस्थेचं नाव असून त्यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात हा दावा करण्यात आला आहे. प्रमोद महाडिक या कला शिक्षकांना बाप्पासाठी सजावट करताना झी 24 तासच्या विविध उपक्रमांचा देखावा तयार केला आहे. महाडिक यांच्या कल्पकतेला आणि कलेला झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी सपत्नीक भेट देत दाद दिली. झी 24 तास वाहिनीनं सामान्यांमध्ये कसं आपुलकीचं नातं निर्माण केलं आहे त्याचंच हे उदाहरण आहे. महाडिक हे भांडूप येथील अमरकोर विद्यालयात कार्यरत आहेत. एका प्रेक्षकांना आणि त्यामधील कलाकारांना दिलेली ही मानवंदना त्यामुळेच विशेष ठरते. भाविकांच्या सुरक्षेकरता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई पोलिसांनी मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त लावला. स्वतः पोलीस आयुक्त अहमद जावेद हेही सुरक्षेची चाचपणी करण्याकरता विविध ठिकाणी अचानक भेटी देऊन पाहणी करतायत. तर सह पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून सहाय्यक पोलीस आयुक्त श्रेणीपर्यंतचे सर्व वरिष्ठ अधिकारीही गणेशोत्सवाच्या दिवसात मुंबईतल्या रस्त्यांवर उतरणार आहेत. सांगली जिल्ह्यातल्या गोटखिंडी या गावचं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक दिसतं. या गावातले दोन्ही समुदायाचे लोक मशिदीमध्ये गणपती बसवतात. गेल्या 36 वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदाय एकत्रितरित्या सण साजरे करतात. मुस्लिम समाजाचे लोकही मनोभावे गणेशाची पूजा करतात. यंदा गणेशोत्सव आणि बकरी ईद एकाच वेळी आली आहे. त्यामुळे मुस्लिम बांधव फक्त नमाज पठण करून ईद साजरी करणार आहेत. एकीकडे गुरुशिष्य परंपरा संपत चालली असताना वडाळा येथील SIWS कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या एन कलाम मॅडमचा 100वा वाढदिवस SIWS कॉलेजमध्ये साजरा केला. या कॉलेजच्या ट्रस्टी व्यवस्थापक मंडळ आणि कमलाम मॅडमच्या हाताखाली शिकलेले शेकडो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. आता बघूया देशविदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या. भूसंपादन विधेयकाबाबत मिळालेलं यश साजरे करण्यासाठी काँग्रेसनं नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर किसान रॅलीचं आयोजन करण्यात आलेला आहे. देशभरातले शेतकऱ्यांसह 1.5 लाख नागरिक या रॅलीला येण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेते सभेला संबोधित करतील. काँग्रेसनं केलेल्या विरोधामुळे सरकारनं वादग्रस्त भूसंपादन विधेयक मागे घेतल्याचा दावा करण्यात येतोय. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. पश्चिम चंपारणमधल्या रामनगर इथं झालेल्या सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. केंद्रातलं सरकार हे गरिबांचं, उपेक्षितांचं, मजुरांचं नसून ते सुटाबुटातलं असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच जिथे गरिबांसाठी महात्मा गांधी सुटाचा त्याग त्यांनी केला तिथे स्वतःला चायवाला म्हणणारे मोदी लाखोंच्या सुटात वावरत असल्याची खरमरी टीका राहुल गांधींनी केली आहे.
बिहारच्या रामनगरमध्ये राहुल गांधींच्या सभेआधी एका व्यक्तीकडे एअरगन आढळून आले. या व्यक्तीला सभेच्या गेट बाहेरच बंदुकीसह ताब्यात घेण्यात आलं. हा व्यक्ती कोण आहे, कोणत्या उद्देशाने त्याने ही एअरगन सोबत आणली, त्याचा तपास आता पोलीस करतायत. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए बाजी मारेल असं झी न्यूजनं घेतलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झालंय. 243 जागांपैकी एनडीए 140 जागा जिंकत सत्ता स्थापन करेल असं झी न्यूजनं केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट केलं आहे. 70 जागा या महायुतीकडे जातील तर 33 जागांवर कडवी लढत पाहायला मिळू शकते. 41.2% मुस्लिम हे एनडीएला मतदान करण्याची शक्यता आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 1945 मधील कथित मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांची हेरगिरी करण्यात आली होती. नेताजींच्या 64 फाईल्स सार्वजनिक केल्यानंतर हा गौप्यस्फोट झालाय. आपल्या कुटुंबियांची हेरगिरी का करण्यात आली याची चौकशी व्हावी अशी मागणी या खुलाशानंतर नेताजी यांचे नातू चंद्र बोस यांनी केली आहे. त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी गुप्त विभागाच्या 14 अधिकारी तैनात का करण्यात आले होते असा सवाल चंद्र बोस यांनी उपस्थित केला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.